आणि यानंतर मी आता मंचावरती आमंत्रित करतोय झी मराठी अवॉर्ड्स 2010 ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिला. तर एकदा जोरदार टाळ्या मृण्मयीसाठी. तुझं पहिल्यांदा अभिनंदन. थँक्यू. आणि तू भूबाई पूच्या या परिवारात आज आलेली आहेस दिवाळी साजरी करायला. मग दिवाळीचं निमित्त आहे, मला असं तुला विचारायचं की एखादी आठवण आठवते दिवाळीशी रिलेटेड काहीतरी गमतीदार? हो आहेत, अशा माझ्या 2-3 आठवणी आहेत. प्लीज आम्हाला सांगायला आवडेल. हा म्हणजे आता अर्थात मी त्या एवढ्या रंगवून छान नाही सांगू शकणार कारण इथे इतके मस्त परफॉर्मन्सेस होत आहेत, पण प्रयत्न करते. मला 2 काका आहेत, त्यातल्या मधल्या काकाचं माझं त्याचं लग्न झालं होतं आणि काकूकडच्यांनी बरेच फटाके आणले होते आणि ती दिवाळी आमच्या सगळ्यांच्या खूप लक्षात राहिली आहे कारण सगळे नातेवाईक एकत्र येऊन आमच्या घराच्या गच्चीमध्ये आम्ही ती साजरी करत होतो. आणि आम्ही साधारण एवढे सगळे होतो 8-9 वर्षापूर्वी म्हणजे. तर खूप फटाके फोडत होतो आणि एक तो आकाशात फुटणारा जो फटाका होता मोठा तो लावला होता आणि कोणाच्या तरी धक्क्याने तो फटाका खाली पडला आणि जिथे आम्ही सगळेजण उभे होतो तिकडे येऊन तो फटाका फुटला आणि तो पडलाय आणि ती वात अशी जळत जळत जाते ते आम्हाला दिसत होतं. त्यामुळे साधारणपणे माझे आजोबा धोतर धरून, आजी माझी नऊवारी साडीमध्ये, आमच्या 50 जण गच्चीमध्ये होते आणि धाव सुरू झाली होती सगळ्यांची. तो फुटला, तो सगळ्यांच्या अंगावर फुटला आणि साधारण 15 मिनिटं कोणीही बाहेर येत नव्हतं. सगळेजण कुठला आडोसा बघून लपले होते. फटाक्याचा आवाज आला का? हा म्हणजे सगळेच तिकडे फटाका आणि इकडे आपट बार असे झाले होते एकमेकांवर धडकत. पण सगळ्यात मजा तेव्हा आली जेव्हा सगळेजण बाहेर आले आणि माझे आजी आजोबा दिसेना. तर एका कोपऱ्यामध्ये माझी आजी घट्ट आजोबांना मिठी मारून बसलेली होती आणि ती दिवाळी आमच्या सगळ्यांच्या खूप लक्षात राहिली की आम्ही त्यांना नंतर खूप चिडवलं त्यावरून. म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना एक आवाहन आहे इथून आमच्या दोघांतर्फे आणि अख्ख्या भूबाई पूच्या टीम तर्फे की फटाके वाजवा पण जपून वाजवा. एकदा जोरदार टाळ्या मृण्मयीसाठी. थँक्यू. आणि आता वेळ आली आहे जाणून घ्यायची की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आणि यासाठीच मी आमंत्रित करतोय मंचावरती स्वप्नील जोशी यांना. आणि याचबरोबर मी आमंत्रित करतोय निर्मितीताई सावंत यांना. मला वाटतं आज ऑडियन्सला सांगू दे. हो मला वाटतं एकमुखाने ओरडतील सगळेजण. अरे मग वाट कसली बघताय, या अंशू अतुल. तर कॉमेडीची अशी जोरदार आतिषबाजी करायला भेटूयात उद्याच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत हसत राहा, हसवत राहा आणि पाहत राहा.